नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची आणि दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राज्य सरकारने मागेल त्याला सोलर पंप योजना सुरू केली. या योजनेला तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. अनेक शेतकऱ्यांनी कोटेशनचे पैसेही जमा केले. पण गेल्या काही महिन्यांपासून एकच तक्रार येत होती, पैसे जमा केले आहेत पण कंपनीचे लोक पंप बसवायला का येत नाहीत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ याच विषयावर आहे. पैसे जमा करूनही पंप का रखडले होते आणि आता सरकारने असा कोणता मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमचे पंप येत्या काही दिवसांतच तुमच्या शेतात बसवले जातील. आज 23 मार्च 2026 रोजी आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या GR आणि एकूण 1361 कोटी रुपयांच्या निधीची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की काही काळापूर्वी लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश दिले होते की वर्क ऑर्डर निघाल्याच्या 60 दिवसांच्या आत पंप बसवणे अनिवार्य आहे, नाहीतर कंपन्यांवर दंड आकारला जावा. हा आदेश तर निघाला, पण तरीही कामाला वेग आला नाही. कारण खरी समस्या निधीची होती. सोलर पंप इन्स्टॉलेशन करणाऱ्या कंपन्यांचे करोडो रुपयांचे पेमेंट प्रलंबित होते. पैसे न मिळाल्यामुळे कंपन्यांकडून मटेरियलचा पुरवठा आणि इन्स्टॉलेशनचे काम खूप संथ गतीने सुरू होते. मित्रांनो, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक या आंतरराष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेण्यास मंजुरी दिली होती. आणि आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की 23 मार्च 2026 रोजी सरकारने एक नवीन GR जारी केला आहे. या ग्रनुसार AIIB बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा पहिला हप्ता अखेर महावितरणकडे ट्रान्स्फर करण्यात आला आहे. ही रक्कम छोटी नाही मित्रांनो. 1361 कोटी 2,08,000 रुपये इतकी मोठी रक्कम महावितरणच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. निधीचे गणित काय आहे? या योजनेत 60% रक्कम या बँकेच्या कर्जातून उभी केली जात आहे. 30 ते 35% वाटा राज्य सरकारचा आहे आणि उर्वरित 5 ते 10% वाटा शेतकऱ्यांचा आहे. आता महावितरणकडे इतका मोठा निधी आल्यानंतर कंपन्यांची सर्व प्रलंबित बिले त्वरित क्लिअर होतील आणि ज्या शेतकऱ्यांचे पंप प्रलंबित आहेत त्यांच्या शेतात आता दुप्पट वेगाने पंप बसवण्याचे काम सुरू होईल. फक्त मागेल त्याला सोलरच नाही तर PM कुसुम सोलर पंप योजना अंतर्गतही राज्यात जवळपास 60,000 पंपांचे काम बाकी आहे. यासाठीही राज्य सरकारने आज 2 वेगवेगळे GR जारी करून निधी उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये ST-SC प्रवर्गाचा निधी देखील समाविष्ट आहे. सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की 31 मार्च 2026 पूर्वी जास्तीत जास्त पंपांचे इन्स्टॉलेशन पूर्ण व्हावे किंवा किमान त्यांचे वर्क ऑर्डर जारी व्हावेत. मित्रांनो, जे शेतकरी या योजनेत अर्ज करू शकले नाहीत त्यांच्यासाठीही एक आनंदाची बातमी आहे. सरकारने आता नवीन 7 लाखांपेक्षा जास्त सोलर पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याची प्रक्रिया आता येत्या एप्रिल 2026 पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर आत्तापासूनच तुमची कागदपत्रे तयार ठेवा. 7/12 आणि 8 चा उतारा, ज्यामध्ये विहीर किंवा बोरवेलची नोंद असली पाहिजे. 2 आधार कार्ड. 3 बँक पासबुक. तर शेतकरी मित्रांनो, पैशांच्या अभावी रखडलेली सोलर पंपची प्रक्रिया आता 1361 कोटींचा निधी मिळाल्यामुळे जलद गतीने पुढे जाईल. ज्यांनी पैसे जमा केले आहेत त्यांनी आता थोडा धीर धरावा. तुमचा पंप लवकरच बसवला जाईल. तर मित्रांनो, तुमची स्थिती काय आहे? तुम्ही पैसे जमा केले आहेत का आणि तुम्हाला किती महिने झाले आहेत हे खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचेल. आणि अशाच महत्त्वाच्या कृषी अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा. भेटूया नवीन माहिती आणि नवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.